रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राकेश आता एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेला असतो आणि त्याच वेळेला त्या टपरीवर एक चहा देणारी मुलगी असते आणि तिच्याकडे पाहून ना आता राकेशना एका वेगळ्याच नजरेनं तिला खाणाखुणा करून सांगत असतो. ती बिचारी चहा बनवत असते पण तिच्याकडे ज्या काही नजरेनं आता तो पाहत असतो ना त्यामुळे आता तिला देखील कसं तरीच लाजल्यासारखं होत असतं आणि जेव्हा ती आता लाजल्यासारखं करत असते ना तेव्हा मात्र तो आता म्हणतो की काय खतरनाक लाजतेस ग आणि तू मला साहेब काय म्हणतेस असं बोलून ना मुद्दामूनच ना तो तिला छेडत असतो. आणि जेव्हा ती त्याला चहा देते तेव्हा तो विचित्र स्पर्शसुद्धा तिला करतो आणि तिला तो जाणवतो देखील. तरीसुद्धा ती आता शांत असते. तर दुसरीकडे मात्र हे नाते काही ना काही उद्योग करत राहायचे हे आता राकेशचं सुरूच असतं. त्या मुलीला कळलेलं असतं की हा माणूस आपल्याला असा स्पर्श करत आहे. त्यानंतर आता तिकडनं काही गुंड येतात म्हणून राकेश तिकडनं पळ काढतो. तर दुसरीकडे मात्र आता ते गुंड जे आहेत त्या चहाच्या टपरीवरच्या मुलीलाच विचारतात की तू या माणसाला कुठे पाहिलं आहे का. त्यावर ती शांत राहते कारण तिथं आता राकेश लपून बसलेला असतो आणि तिला माहिती असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं आजी आणि त्याचसोबत वल्लरी हे दोघंही जण रूममध्ये असतात आणि ज्यावेळेला दोघंही जण रूममध्ये असतात ना त्यामुळे आता वल्लरी आजींचे कान भरत असते आणि काही झालं ना तरीसुद्धा आपण लवकरात लवकर ना दाखवायला हवी पत्रिका. कारण आहे ना हे सगळं जे काही होतंय ना ते पत्रिकेमुळे होतंय. म्हणजे मला असं वाटतं गुरुजींनी आपल्याला आधीच सांगितलं आहे की चिंटूची पत्रिका ही ईश्वरीसोबत जुळत नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे आपल्याला त्रास सहन करावे लागत आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आता ना जे काही करायचं असेल ना ते मनावर दगड ठेवून करावं लागणार आहे. काही झालं तरीसुद्धा आता जो काही विचार कराल तो चांगल्यापणाने व्यवस्थित काही तो करा. तर आता मला ना चिंटूची जास्त काळजी वाटते असं आजी वल्लरीला सांगू लागतात. तर वल्लरी म्हणते की हो मला सुद्धा अर्णवची काळजी वाटते आणि म्हणूनच तर मी तुम्हाला म्हणत आहे ना की काही झालं ना तरी ही ईश्वरी आपल्या अर्णवसाठी योग्य नाही आहे. आपण पत्रिकाही पाहिली आहे ना की पत्रिकेत दोष होता आणि म्हणूनच हे असे प्रसंग आपल्यासमोर येत आहेत. अजून अर्णवला आयुष्य काढायचं आहे मग काय हे सगळं त्रास सहन करूनच तो आयुष्य काढत बसणार आहे का असं देखील आता जी वल्लरी आहे ती म्हणत असते. दुसरीकडे डायनिंग टेबलवर मामा जे आहेत ते आता डायलॉग मारत असतात आणि त्यावर अंजली आणि त्याचसोबत ईश्वरीला हसायला येत असतं. ही जणी एकदम खिदळून हसत असतात आणि मामाना आता ईश्वरी म्हणत असते की काय हा तुम्ही पण ना खरंच मस्तच हा काय एकदम बोलत असताना असं बोलून मामाची आता मजा घेत असतात. तर दुसरीकडे मात्र आता ह्या सगळ्यामुळे त्यांना तर हसू आलेलं असतं आणि हे सगळं बघूनच ना खूपच जास्त आनंद अर्णवला सुद्धा होतो. अर्णव म्हणतो की चला आजचा दिवस हॅप्पी गेला. तेवढ्यातच काय तिकडनं आता वाईट बातमी घेऊन आता लावण्य येते आणि लावण्य येऊन सांगू लागते की एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर काय झाला आहे एवढा मोठा प्रॉब्लेम असं देखील आता विचारलं जातं. अरे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे काय तर आपला जो ट्रक होता ना माल आणायचा तो पाण्यात पडला आहे. ॲक्सिडेंट झाला आहे. खूप मोठं नुकसान झालं आहे आपलं. हे जेव्हा आता ती म्हणू लागते तेव्हा मात्र अर्णवला सुद्धा हे ऐकून धक्का बसतो. तर लावण्य उगाच पॅनिक होत असते. तिला ना अर्णवला टेन्शन द्यायचं असतं आणि त्याचसाठी तिची ही सगळी चालबाजी सुरू असते. दुसरीकडे रस्त्यावर ना आता सुप्रिया आणि नम्रता चालत असतात आणि त्याच वेळेला आता सुप्रिया ही नम्रताला म्हणत असते की आपल्याला आपल्या कामाचंही बघायला हवं. आपल्याला खूप लोड आहे. म्हणजे काय मला असं वाटतं ना की आपल्याला ऑर्डर घ्यायला हव्यात. आता इश्यूही नाही आहे आपल्याकडे. बाबांच्या औषधांचे पैसेही जमवायचे आहेत. आता दोघीही जणी रस्त्यावरनं जात असताना बाजूनी राकेश जात असतो. राकेश हे ना आता असं दाखवत असतो की त्याने पाहिलेलंच नाही आहे पण त्याने ना एकदम व्यवस्थितपणे पाहिलेलं असतं. हे सगळं ना त्याचं नाटक सुरू असतं. तर सुप्रिया म्हणत असते की काय हो तुम्ही कुठे होतात
कुठे गेला होतात नेमके ते तरी सांगा. त्यावर मात्र आता इकडे राकेश म्हणत असतो की आता त्या घरात ना एकटं राहू वाटत नाही, म्हणूनच मी घरात नाही राहत आणि मी असाच बाहेर भटकत असतो, कारण माझ्यासोबत जे काही झालं त्याच दुःखात अजूनही मी आहे, अजूनही मी त्यातून सावरलेला नाही असं देखील आता म्हटलं जात असतं. त्यावर मात्र एवढं टेन्शन घेऊ नका, तसंही तुम्ही बाकी काही गोष्टीसुद्धा करताना मुलांनासुद्धा मदत करता, मग या सगळ्यामध्ये तुम्हाला या सगळ्याचं किती प्रेशर होत असेल मी समजू शकते, म्हणूनच तुम्हाला सांगते की जास्त लोड घेऊ नका. तुमच्या कामावर सुद्धा या सगळ्याचा परिणाम होत आहे. तर दुसरीकडे निर्लज्ज पद्धतीने आता राकेशला पैसे हवे असतात आणि म्हणूनच तो म्हणत असतो की तेच झालं आहे, या सगळ्या गोंधळात माझं कामाकडे लक्ष नाही आहे आणि उधारीही इतकी वाढली आहे ना की आता द्यायला पैसेही नाही आहेत असं देखील आता तो म्हणत असतो. दुसरीकडे मात्र आता लावण्याने सांगितलेलं असतं की हे सगळं काही झालेलं आहे आणि तेवढ्यातच आकाश देखील तिथं धावत येतो आणि आकाश त्याचा व्हिडिओ दाखवू लागतो आणि म्हणतो की बघ हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. वेळेला आकाशला अर्णव लगेच कामाला लावतो आणि म्हणतो की या सगळ्या गोष्टींकडे ना विशेष लक्ष तुला द्यायचं आहे आकाश, आणि लावण्या मला ना तू शिकवूच नको की कोणत्या कामाकडे कसं लक्ष द्यायचे ते. तेवढ्यातच वल्लरी कांगावा करायला तिथे आलेली असते आणि म्हणत असते की हे सगळं ना दुसऱ्या कोणामुळे नाही, हे सगळं ना या ईश्वरीमुळे होते. चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं ना की हे असंच होतं, असं काहीसं आता इथे असणारी ही आता वल्लरी बोलत असते. आणि जेव्हा वल्लरी ही सगळं बोलते ना तेव्हा मात्र अर्णव तिचं तोंड गुपचूपपणेच बंद करतो आणि म्हणत असतो की मला ना आता या विषयावर ना जास्त चर्चा करायचीच नाही आहे. मी म्हटलंय ना कोणताही अपशकुन वगैरे झालेला नाही आहे, जे काही झालं आहे ते अचानक झालेलं आहे, त्यामुळे उगाचच ना त्याला ईश्वरीचं नाव लावू नका असं अर्णवने स्पष्ट सांगितलेलं असतं. दुसरीकडे मात्र लावण्य म्हणत असते की अर्णव आता तुला आपल्या कामाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आणि तू काय करतोयस हे. त्यावर अर्णवही म्हणतो की हो मला माहिती आहे कामाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे, मी आकाशला सांगितलं आहे काम करायला आणि आत्ताच्या परिस्थितीला मला कुठे असायला हवं नाही मला चांगलंच माहिती आहे. त्याला आता बाकीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट जे आहे ना ते दुसरं कोणी नाही तर फक्त ईश्वरी असते, म्हणूनच तो ईश्वरीला बघायला रूममध्ये गेलेला असतो. इकडे मात्र आता नम्रता जी असते ती म्हणत असते की तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, आणि त्याच वेळेला आता त्याने पैशांचं बोलल्यामुळे खूपच जास्त वाईट जे आहे ते आता वाटू लागलेलं असतं ते म्हणजे सुप्रियाला. सुप्रिया बॅगेतनं पैसे काढत असते, पण नम्रता आता ती बाजू सावरतच राकेशला म्हणत असते की सध्या आमची परिस्थिती काही चांगली नाही आहे, काय ना आम्हाला सुद्धा खूप जास्त प्रेशर आहे, बाबांच्या औषधांचा खर्च आणि या सगळ्या खर्चामुळे आमच्याकडेही जास्त पैसे शिल्लक राहिलेले नाहीत असं देखील ती आता म्हणत असते. इथे राकेश काही ऐकायलाच तयार नसतो आणि त्याचसोबत सुप्रियाला सुद्धा वाईट वाटत असतं. सुप्रियाला असं वाटत असतं की उगाच आहे ना आपल्या मुलीमुळे ह्याचं लग्न बिघडलेलं आहे, मोडलेलं आहे आणि त्यामुळे हा माणूस इतक्या टेन्शनमध्ये आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या माणसाला इतकं टेन्शन नको असायला हवं आणि म्हणूनच ती ना आता त्याला पैशांची मदत करत असते आणि ती बॅगेत ना काही पैसे काढते आणि ते पैसे राकेशच्या समोर धरते. राकेशही निर्लज्ज ते पैसे निमूटपणे घेतो, त्याला ना आता काहीही वाटत नाही. तर बिचारी सुप्रियाला तर आता या सगळ्याचा भयानक असा त्रास होत असतो. सुप्रिया म्हणत असते की माहिती आहे हे सगळं काही आमच्यामुळे होतंय, पण माझ्याकडे सुद्धा तुम्हाला द्यायला ना आता इतकेच पैसे आहेत, जास्त पैसे नाही आहेत माझ्याकडे असं देखील आता जी सुप्रिया आहे ती म्हणत असते. आणि सुप्रियाकडे जे काही पैसे असतात ते आता सुप्रिया जी आहे ती राकेशला देते, पण खरं तर ना नम्रताला ते पैसे द्यायचे नसतात आणि त्यामुळे आता इकडे नम्रता बोलत असते की आपली परिस्थिती इतकी चांगली नाही, पण आता या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सुप्रियाने जे काही तिच्या पैसे असतात पाकिटात ते काढून दिलेले असतात. तर आता जेव्हा हे सगळे पैसे ती देते ना तेव्हा नम्रताला भयानक राग येतो आणि नम्रता आता रागातच पाहत असते. तर राकेशला मात्र पैसे मिळाल्यामुळे आता तो खूपच जास्त खुश असतो आणि सुप्रियाचे आभार मानत असतो. सुप्रियाला म्हणत असतो की थँक्यू,
तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. थँक्यू हां, तुम्ही मला हे पैसे दिले. असं बोलूनच तो आता ती बाजू सावरून घेत असतो आणि त्याच वेळेला मात्र तो म्हणतो की तुमचे जे काही पैसे आहेत ना, मी ते तुम्हाला पुन्हा करीन, काळजी करू नका. असं बोलूनच तो आता त्यांना उगाचच असा खोटा खोटा शब्द देत असतो. पण नम्रताने ना आता राकेशला अचूक ओळखलेलं असतं. दुसरीकडे इशूला खूप जास्त वाईट वाटतं, त्यामुळे इशू आता रडत असते. इशू जे आहे ती आता म्हणत असते की मला ना खरंच ना कळत नाही आहे, जे काही होते ते सगळं काही माझ्यामुळेच होते आणि मलाच ना म्हणूनच ही सगळी बाजू व्यवस्थितपणे बघायला हवी. माझ्यामुळे जर अर्णव सरांच्या जीवावर बेतणार असेल तर नाही, माझंच चुकते. आजी म्हणतात ना ते बरोबर आहे, माझ्याच पत्रिकेत दोष आहे आणि त्यामुळे अर्णव सरांना हा सगळा त्रास सहन करावा लागतोय. दुसरीकडे अर्णव माता बेडरूममध्ये आलेला असतो आणि अर्णव आता ईश्वरीला समजवायचा प्रयत्न करतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं आहे ईश्वरी, इतका त्रास करून घेऊ नको आणि सततच्या रडण्याने तुला काय वाटतं सगळ्या गोष्टी काही नीट होणार आहेत का? तर तसं नाही आहे, मला माहिती आहे ना की काय आहे ते, तू नको त्रास करून घेऊ स्वतःला. असं देखील आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. दुसरीकडे तो ईश्वरीला हे देखील म्हणतो की अगं उलट जे काही होते ती माझ्या बाबतीत होते ना, म्हणजे ॲक्सिडंट आणि या सगळ्या काही गोष्टी, मग तू काय या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटून घेतेस? आणि तसंही तू म्हणतेसच ना मी तुझ्या आयुष्यातला खूप मोठा विलन आहे, मग माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचं टेन्शन तुला कशाला येते आणि तू काय इतका त्रास करून घेते? नको हां, तू इतका त्रास करून घेऊच नको. असं देखील आता तो तिला म्हणू लागतो आणि जेव्हा तो हे सगळं तिला म्हणतो तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते की मी काही तुम्हाला इतक्या उलट्या काळजाची वाटते का की असा विचार करेन की तुम्हाला मुद्दामून त्रास व्हायला हवा असा? चुकतंय हा तुमचं हे सगळं. असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. त्यावर अर्णव देखील मुद्दामून ईश्वरीची मजा घेत असतो आणि त्याला ना ईश्वरीची मजा घेण्यातच एक वेगळाच आनंद असा मिळत असतो. सुकून मिळतात ना, अगदी तसंच त्याला आता भेटत असतं आणि म्हणूनच तो आता उलटसुलट प्रश्न मुद्दामूनच आता तिला विचारत असतो, जेणेकरून काय तर तिला आता काहीतरी होऊन तिनं सरळ सगळं खरं सांगायला हवं, हाच यामागचा उद्दिष्ट असतो. तर दुसरीकडे मात्र आता नम्रता आणि सुप्रिया घरी आलेल्या असतात. त्याच वेळेला नम्रता आपल्या आईला म्हणत असते की आई, तू का पैसे दिलेस त्या राकेशजींना? कारण ना मला अजिबातच आवडलेलं नाही हा तू त्यांना पैसे दिलेले. एकतर आपली अवस्था बघितलीस ना काय आहे आणि आताच इशूचं लग्नही झालं आहे आणि उगाच आहे ना तिलाही टेन्शन द्यायचं नाही असं मी ठरवलं आहे. मग तू काय त्यांना पैशांची मदत केली आणि ना ती पैशांची तू त्यांना मदत केलीस ना, खरं तर ना ते लायकीचेही नाही आहेत त्या. मी तुला एक गोष्ट सांगू का, मला पहिल्यापासूनच ना ते थोडे वेगळे वाटतात, त्यांच्यावर मला संशय येतो, मला ना ते योग्य वाटतच नाही. असं देखील आता जी नम्रता आहे ती म्हणत असते. नम्रता ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी बोलू लागते तेव्हा मात्र आता इकडे सुप्रिया म्हणत असते की हे सगळं तू काय बोलतेस? तर नम्रता म्हणते की हो, पहिल्यापासूनच ना त्या राकेशजींकडे बघितल्यानंतर ना मला एक वेगळंच काहीसं वाटायचं आणि अजूनही वाटतं. कारण आहे ना त्यांच्यामध्ये जे काही बदल आहेत ना ते एकदमच विचित्र आहेत. म्हणजे ते कधी वागतात बघ, वेगळंच वागतात आणि मला तेव्हाही वाटत होतं की राकेश जे आहेत ना ते आपल्या इशूसाठी योग्य नाहीच आहेत आणि म्हणूनच ना जे काही होतंय ते एकदम परफेक्ट होतंय असं मला तरी वाटतं. दुसरीकडे आता आजींच्या रूममध्ये वल्लरी आणि लावण्या आजींचे कान भरायला गेलेले असतात झालेल्या गोष्टींवर ना. तर आजी ज्या आहेत त्या म्हणत असतात की जे काही होतंय ना ते एकदमच बेकार होतंय. तर आता मामी सांगत असतात की म्हणजेच वल्लरी आजी ना की हे सगळं ना त्या मुलीमुळे होतंय. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं आई, त्या मुलीची पत्रिका आपल्या अर्णवच्या पत्रिकेसोबत जुळत नाही आहे, त्यामुळे आता अर्णवच्या बाबतीत दुसऱ्या मुलीचा विचार आपण करायलाच हवा. तर दुसरीकडे मात्र एका पायावर तयार असलेली ही आता लावण्या म्हणत असते की आजी तुम्ही मला सांगा अर्णवसाठी काय करायचं आहे, सगळं काही मी करायला तयार आहे. पण आता आजी वल्लरी आणि लावण्याचा प्लॅन चांगलाच फ्लॉप करते आणि त्यांना म्हणते की तुम्ही दोघी ना जरा शांतच बसा, मला ना काही झालं ना तरी आता पत्रिका पुन्हा एकदा गुरुजींना दाखवावी लागेल. जेव्हा मी गुरुजींना पत्रिका दाखवेन ना तेव्हाच तर मला योग्य ते दिशा कळेल.
मी आता पत्रिका दाखवेन ना तेव्हा सगळ्या या गोष्टींवर विश्वास ठेवेल असं देखील आता आजीनं सांगितलेलं असतं. तर आता वल्लरी म्हणत असतात की आजी तुम्हाला वाटतं का की आता लगेचच आपल्याला इथे भेटतील करून गुरुजींना यायला अजून लई अवकाश आहे. पण आजी म्हणतात की ठीक आहे ना, मी तेवढा वेळ थांबायला तयार आहे, पण काही झालं ना तरीसुद्धा आता मी कोणताही घाईघाईत निर्णय घेणार नाही, कारण माझं नक्की झालेलं आहे की आता मी जे काही विचारेन ते सगळं काही गुरुजींना विचारूनच, असाच निर्णय मी कोणताही घेणार नाही असं देखील आजीने आता म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आता लावण्य आणि मामींना टेन्शन येतं, कारण त्यांनी जे जे काही ठरवलेलं असतं ते आजीने एका झटक्यात फ्लॉप करून टाकलेलं असतं. आजीने सरळ सांगितलेलं असतं की मी आता जो काही विचार करेन, जे काही निर्णय घेईन ते फक्त गुरुजींना विचारूनच घेईन. त्यामुळे आता इथे आजीच्या समोर वल्लरी आणि लावण्य तोंड दाबून गप्पच बसत असतात, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो ना, त्यामुळे आता त्यांना गप्पच राहावं लागत असतं. तर दुसरीकडे मात्र आता नम्रताला राकेशचा राग येत असतो आणि राकेशबद्दलचे जे काही गैरसमज सुप्रियाने करून घेतलेले असतात ना, तेच गैरसमज दूर करण्यासाठी आता नम्रता प्रयत्न करत असते. आणि नम्रता म्हणत असते की बरं झालं एका अर्थी आपलं लग्न ना, आपल्या इशूचं लग्न या राकेशसोबत झालं नाही. तुला बघ आता तो पैसेसुद्धा देणार नाही. मला विचार ना, त्याने तुला सांगितलं तर आहे की तो तुला पैसे देईल, पण तो तुला पैसे देणार नाही मला माहिती आहे. तेवढ्यातच ना एक मेसेजची टोन वाजते. नम्रता म्हणते बघितलंस का, मी जे बोलते ते सत्य आहे, अगदी तसंच होणार आहे. आणि एक ऑर्डरसुद्धा त्यांना मिळते. त्यावर सुप्रिया खुश होते आणि सुप्रिया म्हणते की बरं झालं, चल आता आपण कामाला लागूया. तर दुसरीकडे मात्र आता या नम्रताला म्हणते की खरंच ग, तू म्हणतेस तसंच असू शकतं का, म्हणजेच राकेशजी असे आहेत का. तर नम्रता म्हणते की हो, मग आपण या सगळ्याबद्दल इशूशी बोलूया का. तर नम्रता आईला नकार देते आणि नको, आपण या सगळ्याबद्दल इशूशी बोलायला नको. इशू आत्ताला टेन्शन नको द्यायला. इशू ऑलरेडी खूप जास्त टेन्शनमध्ये असेल आणि ती आता तिच्या संसाराला लागली आहे, म्हणून उगाच ना आपण तिलाही फोन करून नको त्रास द्यायला. आणि तसंही आपल्यालाही आता ऑर्डर आली, सो आपण आता ऑर्डरचा विचार करूया, पटकन ही ऑर्डर पूर्ण करूया, मग तेव्हाच तर आपल्याला या सगळ्याचा फायदा होईल असं देखील ती आता आपल्या आईला समजावूनच सांगू लागते. तर सुप्रियाला सुद्धा आता ते म्हणणं पटत असतं. सुप्रियाला सुद्धा आता कळत असतं की काही झालं तरी सुद्धा आपण नम्रताचं बोलणं ऐकायला हवं. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांसोबत बोलत असतात. ईश्वरी रडते याचा खरं तर अर्णवला खूपच जास्त त्रास होत असतो आणि म्हणूनच अर्णव ईश्वरीला म्हणतो की बघ, मी तुला सांगतोय ना, ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतायत ना, त्या गोष्टींचा इतका विचार करायचा नाही. आपण जे काही चाललंय त्याला इग्नोर करायचं आणि पुढे जायचं. बघ मी तुला सांगतोय ना, ऐक माझं. पण आता ईश्वरी जे आहे ती अर्णवला म्हणते की तुमचं काय चाललंय, म्हणजे मला इतका त्रास होतोय, ज्या काही गोष्टी घडताय त्याला सगळ्याला कारणीभूत मला ठरवलं जाते, पण तुम्हाला काय हो, तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये असं ईश्वरी अर्णवला बोलू लागते. ते नसली असती ना तर बरंच झालं असतं असं ईश्वरी म्हणते. जेव्हा आता ईश्वरी हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र अर्णव तिला ओरडतो आणि म्हणतो की प्लीज असं बोलू नकोस, चुकूनही बोलू नकोस, मला आवडत नाही तू असं बोललेलं. त्यावर अर्णवला आता राग येत असतो. तर ईश्वरी म्हणते मी आता तुम्हाला काय बोलू, मला सांगा ना, कारण या घरात हेच फिलिंग घेऊन मी नाही राहू शकत जास्त दिवस, मी तुम्हाला स्पष्ट सांगते असं देखील आता अर्णवला ईश्वरी सांगू लागते. त्यावर अर्णव ईश्वरीला सांगतो की या सगळ्या गोष्टींना तू आता सोडून दे ग, नको इतक्या गोष्टींचा विचार करू. मला असं वाटतं ना, तू आपला विचार कर, या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्हाला ना सगळ्याच्या बाबतीत खरंच ना मस्करीच वाटते, कधीच सिरियसनेस नसतो तुमच्या बोलण्यात. असं बोलून आता ईश्वरी जात असते. तर अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि मिस इंदौर असं म्हणतो. त्यावर ईश्वरी म्हणते की आता काय बोलायचं आहे तुम्हाला. त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे बघ, मी तुला सांगतोय ना, माझी जखम आहे ना अजूनही भरलेली नाही आहे, सो ही जखम मला भरण्यासाठी तू मला मदत करणार आहेस. बघ हे अजूनही माझं बरं झालेलं नाही, यावर जरा मलमपट्टी करून दे, म्हणजे कसं मलाही बरं वाटेल असं देखील तो आता म्हणू लागतो. आणि तुझ्या काळजावर जी जखम झाली आहे ना, ती सुद्धा मला माहिती आहे इतक्या लवकर फुसली जाणार नाही, पण त्यासाठी मी प्रयत्न करेन. जरी तुझ्या आयुष्यात मी तुला नको असेल ना, तरी माझ्या आयुष्यात माझ्यासाठी तू खूपच जास्त महत्त्वाची आहेस असं देखील तो तिला आता म्हणत असतो. आणि जेव्हा हे सगळं काही तो म्हणतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते.
तुला कधीही एकटं सोडणार नाही असं देखील अर्णव ईश्वरीला म्हणतो. त्यावर ईश्वरी अर्णवचा हात झटकारते आणि म्हणते की तुम्ही जे काही बोलताय ना, तुम्हाला काय वाटत असेल की हे सगळं काही तुम्ही बोलताय तर मला बरं वाटत असेल, तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण मला या कोणत्याही गोष्टी बरोबर वाटत नाही. मी जे काही करते ते एक माणुसकीच्या नात्याने करते. मी एक बायको म्हणून हे सगळं काही करत नाही आहे. तुमचा हा गैरसमज आहे असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगून त्याचे डोळे उघडायचा प्रयत्न करत असते. मला लागलंय, तुम्हाला त्रास होतोय, याचा नाही त्रास होते मला ना याचा जास्त त्रास होतोय की आजींच्या नजरेत आहे ना मी किती वाईट आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मला भयंकर असा त्रास होत आहे असं देखील आता ईश्वरी जे आहे ती अर्णवला बोलू लागते. आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं अर्णवला बोलते तेव्हा मात्र आता ईश्वरी रागारागात तिकडनं निघून जाते. आणि जेव्हा ईश्वरी तिकडनं निघून गेलेली असते तेव्हा मात्र अर्णव जाणाऱ्या ईश्वरीकडे एकटक पाहत असतो. कारण आता त्याला काही झालं तरीसुद्धा ईश्वरीसोबत राहण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नसतो. पण हे ईश्वरीला सुद्धा आता कळत नसतं. ईश्वरी तोंडाला येईल ते रागारागात बोलून गेलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला आता पाहायला मिळतं अंजली आता बेडरूममध्ये आलेली असते आणि अंजली ईश्वरीला सांगते की आपल्याकडे देवीचा एक प्रोग्राम असतो आणि त्यामुळे तुला आता हे सगळे दागिने घालायचे आहेत. आपल्या घरात तशी पद्धतच आहे. घरातल्या सुनेने हे घरातले सगळे दागिने घालायचे आणि म्हणूनच हे सगळे दागिने मी तुला द्यायला आलेली आहे. आणि हे सगळे दागिने ना अर्णव तू स्वतःच्या हाताने ईश्वरीला घालायचे आहेत. ही आपल्या घरची पद्धतच आहे, रीत आहे, हे माहिती आहे का तुला? मग अर्णव म्हणतो की नाही, मग ही रीत पूर्ण करावीच लागेल. मग काय अर्णव एका पायावर ही सगळी रीत पूर्ण करायला तयार असतो. अर्णव जो आहे तो अंजली ताईला म्हणतो की ठीक आहे. आता ईश्वरी साडी वगैरे नेसून छान तयार झालेली असते आणि त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो आता ईश्वरीकडे पाहत असतो. तर अर्णव ईश्वरीला एक एक करून सगळे दागिने घालून देत असतो. अगदी नथपासून ते गळ्यातल्या हारापासून सगळ्या गोष्टी तो तिला घालून देत असतो. तर आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की आता झालंय का, मी जाऊ का? अर्णव म्हणतो की मला तुझ्याकडे असंच बघावत राहा असं वाटतंय, तुझी साथ कधीच मी सोडणार नाही. अर्णवला आता ईश्वरी म्हणते की हा तुमचा गैरसमज आहे, मी कधीही तुम्हाला आपलं मानणार नाहीये. पण अर्णव म्हणतो की तू जरी मानणार नसशील तरी सुद्धा मी माझ्या मनापासून तुला कधीच आपलं मानलेलं आहे असं देखील तो तिचा हात धरत आता बोलू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.